ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता सायलीला झोपेच्या गोळ्या देण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियाला झोपेच्या गोळ्या कशा खायला मिळतात. तर पूर्णाईने प्रतिमा रविराज आणि तन्वीला गणपतीची आरती करण्याचा दिलेला मान गणपती बाप्पा पुन्हा कसा खऱ्या तन्वीला म्हणजे सायलीला मिळवून देतो. आणि असे काय घडते की जेणेकरून आता गणपती बाप्पाच्या चमत्काराने प्रतिमाला अशा कोणत्या गोष्टीमुळे भयानक भूतकाळ आठवतो, हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी सायली ही पुन्हा बरी होऊन आल्यामुळे सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो. आणि आता सुभेदारांच्या घरी गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या तयारीला सुरुवात झालेली असते. इकडे मात्र पूर्णाई, अर्जुन, प्रताप सगळेजण सायलीला आराम करावयास सांगतात. पण सायलीला आता गणपती बाप्पाची पूजा करायची खूप आवड असल्यामुळे सायलीला काही राहवत नसतं आणि बसवतही नसतं. तरीसुद्धा पूर्णाईने आता सायलीला गणपती बाप्पाच्या आरतीसाठी प्रतिमाला तयार करायला सांगितलेलं असतं. तेव्हा ते कामसुद्धा आपल्या खूप आवडीचं आहे आणि मी ते आवडीने करीन असे आता सायलीने पूर्णाईला सांगितलेले असते. सायली म्हणते की प्रतिमाला आत्याला मी तयार करीलच, पण त्याबरोबर गणपती बाप्पासाठी जे काही पूजाविधी, नैवेद्य, प्रसाद सगळं काही जे लागतं ना त्याची मदत मी तुम्हाला करेन. तर आता पूर्णाई म्हणते की अजिबात नाही सायली, तू स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीस. तर सायली लगेच पूर्णाईला म्हणते की नाही तर मी रुसेन बरं का. तेव्हा आता कल्पनाला लहानपणीच्या तन्वीची आठवण येते. इकडे आता प्रियासुद्धा पूर्णाईला म्हणते की अगं पूर्णाई, आता खऱ्या अर्थाने गणपती उत्सवात तुझ्या घरी गणपती आरतीचा मान माझ्या आईला, मला आणि बाबांनाच मिळत होता. तेव्हा यावर्षी देखील आवडीने आम्ही ही आरती करू. आता यावर्षी आईसुद्धा आली, तेव्हा मी आवडीने आईसोबत ही आरती करेल असे आता प्रियाने पूर्णाईला सांगितलेलं असतं. इकडे आता प्रतिमा आणि सायलीची वाढती जवळीक बघून प्रियाच्या असे लक्षात आलेले असते की जर प्रतिमाची स्मृती जर परत आली आणि सायलीने जर आपणच सायलीला ढकललं होतं हे जर सांगितलं तर आपला या घरातून कायमचा खेळ खल्लास होईल. आणि ही सायली तर आता प्रतिमाची स्मृती आणण्यासाठी आता टपूनच बसली आहे आणि कधीही प्रतिमाची स्मृती परत येऊ शकते. प्रतिमाची स्मृती जर परत आली आणि तिने जर सायलीला तिची मुलगी म्हणजे सायलीच असल्याचे असे जर तिला समजलं तर मग आपलं काही खरं नाही. तेव्हा हे सगळं समजायच्या आत आपल्याला प्रतिमाचा कार्यक्रम करायलाच हवा असे आता प्रियाने विचार केलेला असतो. आणि त्यासाठी आता प्रियाने मोठा प्लान करून गणपती बाप्पाच्या आरतीसाठी जर आपल्याला सायलीला तिथं येऊ द्यायचं नसेल तर आता सायलीला आपण झोपेच्या गोळी देऊ आणि आता त्या प्रतिमासोबत आपणच किल्लेदाराबरोबर आरती घेऊ. अशामुळे त्या प्रतिमाला सुद्धा काही आठवणार नाही. इकडे आता पूर्णाईने सुद्धा प्रियाला आरतीसाठी परवानगी दिल्यामुळे प्रिया खूप खुश झालेली असते. आणि आता इकडे सुभेदारांच्या घरी सगळेजण आता गणपती उत्सवाची भन्नाट तयारी करतात. त्याच वेळेस आता प्रिया ही किचनमध्ये जाते आणि मसाला टाकून प्रियाने आता सगळ्यांसाठी दूध गरम केलेले असते. आणि आता प्रिया त्यातील एका ग्लासमध्ये आता झोपेच्या गोळ्या टाकते आणि त्या गोळ्याचा ओव्हरडोस त्या दुधांमध्ये मिक्स केल्यानंतर आता प्रिया प्रत्येकाला तो दुधाचा ग्लास देत म्हणते की आत्ता सकाळपासून तुम्ही खरंच खूप काम करता आणि मी तुमच्यासाठी मसाला दूध केले. तेव्हा आता लगेचच प्रिया ही सगळ्यांना दुधाचा ग्लास देते आणि ज्या ग्लासमध्ये गोळ्या आहेत तो ग्लास देखील आता प्रियाने बरोबर सायलीला दिलेला असतो. तेवढ्यात इकडे सगळेजण दूध पिऊ लागतात. तर प्रिया ही आता सायलीकडे बघत असते. प्रिया म्हणते की आता या सायलीला झोप येईल. जांभया येऊन ही सायली आता तिच्या बेडरूममध्ये गेली तर उठणारच नाही आणि तोपर्यंत इकडे आपण सगळा कार्यक्रम आवरून घ्यायचा. प्रतिमासोबत आणि किल्लेदारासोबत आरतीही घ्यायची. आणि आता इकडे त्याच वेळेस विमल तिथे येते आणि म्हणते की प्रियाताई, अहो सगळ्यांना तुम्ही दूध दिले पण तुम्ही कुठं घेतले. तेव्हा हा घ्या, तुम्ही सुद्धा दूध प्या.
तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की हो हो प्रिया, पी बरं तू दूध, नाहीतर तू उपाशी राहायला नको, तुला त्रास होईल. तेव्हा आता लगेचच नाविलाजाने प्रिया ही तो मसाला दुधाचा ग्लास घेत दूध पिते. इकडे मात्र कल्पनाने खूप हुशारीने डाव साधलेला असतो. ज्या वेळेस प्रिया ही सायलीच्या ग्लासमध्ये गुंगीच्या गोळ्या टाकत असताना आता इकडे विमलने बघितलेले असते आणि त्याच वेळेस आता विमलने प्रियाच्या नजर चुकीने तो ग्लास बाजूला काढून ठेवलेला असतो आणि तोच ग्लास आता विमलने तोच गोळ्यांचा दुधाचा ग्लास आता प्रियाला दिलेला असतो. घटाघट प्रियाने आता ते दूध घेतलेले असते. इकडे आता गणपती बसवण्याची सगळेजण आता भन्नाट तयारी करतात आणि त्यानंतर आता अर्जुन आणि अश्विनने गणपती आणून गणपतीची प्रतिष्ठा केलेली असते. सायलीने देखील आता प्रतिमाला छानपैकी तयार करून तिथे आणलेले असते. तर लगेचच पूर्णाई आता आरतीचे ताट घेण्यासाठी आता रविराज प्रतिमाला आणि प्रियाला सांगते, तेव्हा तिघेही तिथे येतात. इकडे आता मात्र गणपती बाप्पाच्या मनात काहीतरी वेगळंच असतं आणि आता आरती पंचारतीसुद्धा पेटवली जाते आणि आता प्रतिमा, रविराज आणि प्रिया तिघेही आरतीसाठी पुढे येतात. पण आता प्रतिमा आरती घ्यायला तयार नसते, कारण आता प्रियाला प्रतिमा घाबरत असते. पण आता सायली ही प्रतिमाला धीर देते आणि आता आरती घेऊ लागताच आता आरतीची तयारी होताच, पंचारती पेटवताच इकडे पटकन आता प्रिया ही सायलीला मागे ढकलवते आणि स्वतः पंचारती हातात घेते. पण आता मात्र गणपती बाप्पाच्या मनात काहीतरी वेगळेच असते आणि आता इकडे प्रियाला त्या दुधातल्या गोळ्यामुळे आता गुंगी येऊ लागते. तर आता प्रियाच्या हातात पंचारती असते आणि प्रियाचे झोकांडे जाऊ लागतात. तर आता खाली दिवा तेवत असतो आणि त्याच वेळेस आता झोकांडे जात असताना प्रियाची ओढणी त्या दिव्याखाली येते आणि प्रियाच्या ओढणीने पेट घेतलेला असतो. प्रियाची सगळी ओढणी आता पेटताच आता लगेचच सगळीकडे आग पसरू लागते. तेव्हा आता सगळेजण घाबरतात आणि लगेचच प्रिया ही खूप घाबरून पाठीमागे पळते आणि आता प्रियाचे गुंगीमुळे तिला काहीही समजत नसते आणि प्रिया मोठ्याने ओरडत असते. तेव्हा आता खूप प्रयत्न करून अखेर प्रियाची ओढणी आता अर्जुन विझवतो. इकडे आता प्रिया ही खूप घाबरलेली असते. तेव्हा आता पटकन आरतीत विघ्न येऊ नये आणि आता आरतीची वेळ टळू नये यासाठी पूर्णाई आता लगेचच सायलीला म्हणते की सायली ती पंचारती घे आणि प्रतिमा आणि आता रविराजांसोबत तू आरती कर. तेव्हा आता लगेचच सायली ही पंचारती घेते आणि प्रतिमा, रविराज आणि सायली आता धूमधडाक्यात गणपती बाप्पाची आरती करतात आणि खऱ्या अर्थाने गणपती बाप्पाच्या चमत्काराने आरतीचा मान खऱ्या तन्वीला म्हणजे सायलीलाच मिळालेला असतो. इकडे आता प्रतिमा, रविराज, सायली आरती घेत असताना हळूहळू आता प्रतिमाच्या डोक्यात आपण पूर्णाईच्या घरी जेव्हा गणपती उत्सवात येत होतो तेव्हा देखील आपण असेच आरती म्हटलो होतो. हे सगळं आता हळूहळू प्रतिमाच्या डोक्यात येऊ लागतं आणि प्रतिमाचे डोके भिनभिनू लागते आणि एका सेकंदात एकाच झटक्यात आता 22 वर्षापूर्वीचा सगळा भूतकाळ प्रतिमाच्या डोक्यात आलेला असतो. आणि आता इकडे सायलीसोबत आरती म्हणत असताना प्रतिमाला ते सगळं आठवू लागतं आणि आता प्रतिमाची स्मृतीसुद्धा गणपती बाप्पाने एका झटक्यात पुन्हा प्रतिमाला दिलेली असते. आणि आता इकडे खऱ्या तन्वीला आरतीचा मान देऊन प्रतिमाची स्मृती, भयानक भूतकाळ आता प्रतिमाला आठवत गणपती बाप्पाने पुन्हा परत आणून दिलेला असतो. आणि आता नीतीने आता खऱ्या तन्वीला प्रतिमासोबत आरतीचा मान देऊन रविराजला आता प्रतिमाची स्मृती म्हणजे खरी प्रतिमा पुन्हा मिळवून दिलेली असते. तर आता सायली ही तन्वी असल्याचे सत्य प्रतिमा आणि रविराज समोर कसे येणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.